घरच्या घरी पाणीपुरी बनवणं किती सोपं आहे ही व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला समजणार आहे. अगदी पुरी करण्यापासून ते अगदी पूर्णपणे संपूर्ण आपण पाणीपुरीची रेसिपी डिटेलमध्ये आज आपण पाहत आहोत. अगदी त्यासाठी पुरी करण्यासाठी कोणताही करकरा आटा वापरण्याची गरज नाही. रव्यापासून ही पुरी बनवलेली आहे. मेजरमेंट सांगितलेलं परफेक्ट आहे, त्यामुळे तुम्ही जर सांगितलेलं साहित्य प्रमाण त्याचबरोबर सांगितलेल्या टिप्स अचूक पद्धतीने फॉलो केल्या तर तुमची पाणीपुरी कधीच चुकणार नाही. आणि हो, अगदी आज तुम्ही ही पाणीपुरी रेसिपी पाहिल्यानंतर तुम्हाला पाणीपुरीची रेसिपी किती सोपी आहे हे समजणार आहे. आणि तुम्ही ही पाणीपुरी एकदा घरी बनवली ना तर तुम्ही कधीच पाणीपुरी विकत आणणार नाही याची मला खात्री आहे. तुम्ही या पाणीपुरीची जी पुरी आहे त्याचा क्रिस्प पाहू शकता. घरच्या घरी देखील अशी क्रिस्पी पाणीपुरी बनवता येते. यासाठी ही रेसिपी शेवटपर्यंत पहा आणि तुम्हाला जर अशाच भरपूर टिप्स आहेत, चाटच्या सर्व रेसिपी शिकायच्या असतील तर वरील व्हिडिओप्रमाणे कविताज किचनला सबस्क्राईब करा, जेणेकरून इथून पुढे येणाऱ्या सर्व भरपूर टिप्स आहेत प्रत्येक रेसिपी डिटेलमध्ये तुम्हाला माझ्या चॅनलवर नक्कीच शिकायला मिळेल. नमस्कार, मी कविता तुमच्या आवडत्या कविताज किचनमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. गेले 2 ते 3 दिवसांपासून पाणीपुरी रेसिपीची रिक्वेस्ट येत होती आणि आज फायनली आपली पाणीपुरी घरच्या घरी पुरी करण्यापासून ते पाणीपुरी सर्व करण्यापर्यंतच्या सर्व टिप्स आणि स्टेप बाय स्टेप सविस्तर आपण ही रेसिपी पाहणार आहोत. पुरी करण्यासाठी सुरुवातीला आपण 1 वाटी बारीक रवा घेतलेला आहे. तर अगदी पाव वाटीला थोडंसं कमी गव्हाचं पीठ घेतलं. चमच्याच्या मापाने घ्याल तर अगदी 2.5 चमचे एवढं हे गव्हाचं पीठ आहे. त्यानंतर अगदी कडकडीत गरम केलेलं पाणी अगोदर आपण पाव वाटी टाकलेलं आहे. त्यानंतर पुन्हा अर्धी वाटी या ठिकाणी कडकडीत गरम केलेलं पाणी घेतलेलं आहे. त्यापैकी पाव वाटी आपण पाणी टाकलं आणि तुम्ही पाहू शकता अर्धी वाटी, एकूण आपल्याला अर्धी वाटी पाणी लागलेलं. 1 वाटी बारीक रवा, अगदी 2.5 चमचे म्हणजे पाव वाटीला थोडंसं कमी गव्हाचं पीठ आणि या ठिकाणी अर्धी वाटी अगदी कडकडीत गरम पाणी. अशा पद्धतीचं हे साहित्य प्रमाण आहे. अगदी छान व्यवस्थित असं मळून घ्यायचं. एकाच वेळेस सर्व पाणी टाकू नका. थोड्या थोड्या करून पाण्याचा वापर करून या ठिकाणी अगदी घट्टसर ही कणिक भिजवून घ्यायची आहे. या ठिकाणी आपली पाणीपुरीसाठीची कणिक तुम्ही पाहू शकता छान दाटसर अशी भिजवून झालेली आहे. एवढं पाणी आपलं शिल्लक राहिले अर्धी वाटीपैकी, म्हणजे पाव वाटी आपल्याला पुन्हा पाणी लागलं, एकूण अर्धी वाटी पाणी लागलं. यावर रुमाल ठेवून साधारणतः 15 मिनिटासाठी आपण हे पीठ झाकून ठेवले आहे. 15 मिनिटानंतर अगदी अशा पद्धतीने छोट्या छोट्या आकाराच्या गोळ्या करून घ्यायच्या. अगदी तुम्हाला सांगते मी, एवढ्या पिठामध्ये माझ्या एकूण 60 गोळ्या तयार करून होणार आहे. म्हणजेच आपल्या पुऱ्या एकूण 60 तयार होणार आहे.